आज खऱ्या अर्थानं मागच्या 1 महिन्यापासून सातत्याने मराठवाड्यामधल्या कारखानदारांनी ज्या पद्धतीनं ऊसाच्या पहिल्या उचली संदर्भातले निर्णय घेतले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिली उचल जमा केलेली आहे, या धर्तीवर G7 गंगाखेड कारखान्याने सुद्धा याच पद्धतीनं पहिली उचल द्यावी अशा प्रकारची मागणी घेऊन सातत्यानं शेतकरी लढतोय। परंतु प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं आजही ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिंडी संत जनाबाईच्या जन्मस्थळापासून निघण्यापूर्वी एक बैठक घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या बैठकीला सुद्धा कारखानदारांनी प्रतिसाद दिला नाही। यावरून हे कारखानदार कशा पद्धतीनं शेतकरी विरोधी आणि अत्यंत आडमुठीपणाची भूमिका घेत आहेत हे संबंध मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेला आहे। आणि म्हणून आज परभणी जिल्ह्यामधला आणि बीड जिल्ह्याच्या काही भागातले हजारो शेतकरी हे आपल्या ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष दिंडीच्या माध्यमातून G7च्या गेटवर जाऊन एक ठिय्या आंदोलन करणार आहेत। जोपर्यंत ही पहिली उचल या मागणीच्या आसपास जाहीर करणार नाही तोपर्यंत हे शेतकरी त्या कारखान्याच्या गेटवरती ठिय्या आंदोलन देतील असा निर्धार या ऊस उत्पादक शेतकरी आणि तरुण शेतकऱ्यांनी केलेला आहे।